खूप खूप धन्यवाद आहे. सामन्याला सुरुवात होते. मॅक्लोड्स कंपनी जे आपण पाहतायत, रोहन मोगरे साहेब, सूर्यकांत भागवत साहेब, सुमित वजे या ठिकाणी आपण पाहतायत जे आज उपस्थित होते, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तर रोहन मोगरे साहेब यांना मी विनंती करेन, प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे सूर्यकांत भागवत साहेब आपण सुद्धा या, जे मॅक्लोड्स कंपनी जे आपण पाहतायत आहेत आणि कार्यरत आहेत. तर वेलकम रोहनजी मोगरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सूर्यकांत भागवत साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मॅचला सुरुवात होईल. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या पण ऐकूया धनसारचा आवाज, अर्थातच आमचे साथी समालोचक मिस्टर उत्कर्ष पाटील यांना. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, ज्यांनी निश्चित स्वरूपात या समालोचन क्षेत्रातून खऱ्या अर्थानं भरपूर कठीण प्रसंगातून नावारूपाला आलेलं हे आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेलं देण आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. मुख्य व्यासपीठावरती हितांशू एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब, आमच्या कलागुणांना सातत्याने वाव देणारं व्यक्तिमत्व, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तदनंतर आपण पाहू शकाल मॅक्लोड्स कंपनी आपल्याला जे पाहायला मिळतात, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रोहन मोगरे साहेब आणि एका बाजूला आपण पाहतोय सूर्यकांत भागवत साहेब. सुनील वजे साहेब येऊन गेले. सुशांत सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळालं सुमित वजे सर, आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत सन्मानाकडे घेणार आहोत. मॅक्लोड्स म्हटलं की खऱ्या अर्थानं क्रीडा स्पर्धेसाठी एक सातत्यानं पुढे असणारी कंपनी. मग मॅक्लोड्सच्या मॅचेस असल्या की तो एक दिवसाचा सोहळा असतो. तिथे कोणी मॅच म्हणून कोणी उल्लेख करत नाही. त्यासाठी खेळीमेळीचं वातावरण, त्यांचं आपण मुख्य व्यासपीठावर स्वागत घेऊया. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल मॅक्लोड्सचे जे आमचे महत्त्वाचे साहेब, आमचे पाहुणे इथे आलेत. अर्थातच रोहन मोगरे साहेब आणि सूर्यकांत भागवत साहेब, त्यांचेच मित्र आपल्याला पाहायला मिळतात. सागरजी भोया असतील, नमिश गोवारी असतील, अजित साबळा असतील, कल्पेश धापशी असतील. आणि आज मॅक्लोड्स कडून वेळात वेळ काढून इथे निश्चित स्वरूपात रोहन मोगरे साहेब आणि सूर्यकांत भागवत साहेब इथे आलेत. त्यांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. यस, थँक्यू. सातत्याने मात्र मॅक्लोडच्या स्पर्धा असल्या की समालोचनाचा कार्यभाग राजेशजी मोरे, पुराण मोरे हे आम्हाला देत असतात. आणि आमच्या आयुष्यातील या समालोचनाच्या क्षेत्रामधील पहिली समालोचनाचा जो आमचा कार्यभाग होता तो निश्चित स्वरूपात मॅक्लोड्स प्रीमियर लीग. प्राथमिक शाळेची 1ली ते 4थीच्या सर्व जी मुलं आहेत ती आपल्या खेळपट्टी समोर येणार आहेत, आपल्या मुख्य व्यासपीठासमोर. तर सर्व आयोजकांना विनंती करतोय, संजय पवार साहेब मात्र तिथे आहेत. त्यांच्या समवेत ती मात्र सर्व प्राथमिक शाळेची मुलं येतील. त्यांना चॉकलेट्स आपण देणार आहोत. या स्पर्धेची गोड आठवण 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहेत आणि एक जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे सर्व प्राथमिक शाळेची मुलं येतील. संजयजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात, माजी सरपंच मासवण ग्रामपंचायत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपतील अनुराग चव्हाण, नो डाऊट. आणि आपण पाहू शकाल ज्यांच्यासाठी मात्र चॉकलेट खाऊ लहान मुलं म्हटली की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज येणाऱ्या काळात देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणून या मुलांना आपण पाहणार आहोत. अगदी चिमुकली आता आहेत, परंतु यातून कोणी सायंटिस्ट होईल, कोणी डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होतील, कोणी पोलीस होतील आणि खऱ्या अर्थानं भारताचं संरक्षण करतील. भारताची उज्ज्वल पिढी आपल्या समोर आहे. संजयजी पवार साहेब त्यांना घेऊन येतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल काय मासवण प्रीमियर लीगचं हे चित्र राहिलं 2 दिवसात अतिशय सुंदर. आदरणीय सन्माननीय सुनील पांडुरंग धानवा साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर साहेबांचं इथे मात्र आगतम, स्वागतम, सुस्वागतम. धानवा ब्रदर्स या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुख्य व्यासपीठावरती आम्ही पाहू शकाल जी आमची चिमुकली आहेत आणि इथे मात्र त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. सामन्याचा आनंद घेतील. येणाऱ्या काळात कुणाचं क्रिकेटमध्ये टॅलेंट असेल तर हे ते आज बघतील. ते क्रिकेट बघून पुढे येणाऱ्या काळात त्यांना देखील ती ओढ निर्माण होईल आणि येणाऱ्या काळातले ते सचिन तेंडुलकर असतील. साहेब तुम्ही बसा ना. भागवत साहेब आणि मोगरे साहेब तुम्ही बसून घ्या. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र हा सामना चालू आहे.
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 16. हॅलो नितीन भाऊ बोला ना. बँजो प्रेमी इथे आमचे आलेले आहेत. शेलवालीवरनं मात्र पोहोचतात. निश्चित स्वरूपात शेलवालीवरून आमचे बेंजो प्रेमी भाई इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आलेली आहे आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल. त्यांना मी विनंती करतोय नितीन पवार त्यांना घेऊन येतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. शेलवालीवरनं बेंजो प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. मासवण प्रीमियर लीगचं मात्र हे सुंदर पर्व संजयजी पवार साहेब अगदी लहान मुलांना मात्र इथे घेऊन आलेत आणि खऱ्या अर्थानं हे येणाऱ्या काळातलं आपल्या भारताचं भविष्य आपल्या समोर आहे. निश्चित स्वरूपात कोणी क्रिकेटचं टॅलेंट देखील याच खेळाडूंमध्ये असेल. भारताला सचिन तेंडुलकर भविष्यातला मिळू शकतो या मासवण नगरीमधून. हरकत नाही, चांगला खेळ असेल तर तुम्ही रिप्रेझेंट करू शकता स्वतःला आणि गावातून तुमचं टॅलेंट पारखलं जाईल आणि गावात तुम्हाला भरपूर सारे लोक आहेत जे पुढे नेण्याचं काम करतील. कारण मासवण म्हटलं की निश्चित स्वरूपात इथे हिरे तयार होतात आणि खऱ्या अर्थाने ही मासवण नगरीचा आज MPLचा 10वा सीझन, 10व्या सीझनमध्ये अतिशय सुंदर क्षण. पुढचा बॉल, यावेळेला बॉलला कट करायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 20. एका बाजूला फलंदाज आहेत रतीश जाधव, एका बाजूला आपण पाहतोय ऋतिक सातवी. दोन फलंदाज अत्यंत महत्वाचे. या फलंदाजांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला सनरायझर्स हैदराबाद, एका बाजूला मुंबई इंडियन्सची थीम आपल्याला बघायला मिळते टी शर्टची समोर. पंचांनी मात्र निश्चित स्वरूपात बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय असं दर्शवत आहेत. डिक्लेअर झोनकडे चेंडू वळण घेईल आणि यस 2D आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत आम्हाला निश्चित स्वरूपात आमचे अजित साबळा आणि जतीन किणी दर्शवतात की 22 धावा. जतीन किणी अगदी हुशार ऑपरेटर आपण पाहू शकाल पाटील नेटवर्क्स मध्ये, ज्याने मात्र खूप चांगला ग्रो केला पाटील नेटवर्कचा सोबत. स्वतः देखील भरपूर काही नवीन स्किल त्यांनी दाखवल्या. साहिल पाटील देखील असतील, त्यांचं देखील नाव सातत्याने घेतलं जातं. तुमच्या कार्याची दखल घेतली जाते, सहज तुमच्या नावाची चर्चा होणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 22. चेंडूंचा खेळ झालाय 4-5 चेंडू माफ करा. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरसावेल. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता, सिंगल मात्र मिळते आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. अल्ल्या तमाम क्रीडा रसिकांचं चिमुकल्यांचं आम्ही करतोय या मासवण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आज निश्चित स्वरूपात राहुल दानवा देखील 15 वर्षाचे होते तेव्हा मात्र संकल्पना घेऊन आले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज 10 वर्ष ही स्पर्धा मोठी होते. कपिल पाटील आपण इथे आलात, तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. प्लीज जतीन केणी तुमची वाट बघतात, प्लीज या. आदरणीय सन्माननीय संजयजी पवार साहेब आणि मासवण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या चिमुकल्यांसाठी इथे चॉकलेट वाटप इथे होईल आणि कोल्ड्रिंक पण दिलं जाईल. स्पर्धेची एक गोड आठवण राहते. 10व्या वर्षात ना भूतो ना भविष्यती. काय जबरदस्त मॅनेजमेंट, खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा बहरते. या स्पर्धेला रंग भरतात. आमचे अनेक मान्यवर इथे येत आहेत आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेला भेट देत आहेत. मासवण प्रीमियर लीग आणि संजयजी पवार साहेब यांच्या माध्यमातून नो बॉल प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब दर्शवतात. अगदी बारकाईने क्रिकेटकडे लक्ष असतं. चहाडे संकुलचं मैदान स्पर्धा कुठल्याही गावाची असो तिथे सकाळी तुम्हाला 10च्या आत ते पोहोचलेले असतील. परत जेवणाच्या टायमामध्ये ते फक्त तुम्हाला दिसणार नाहीत, परत ते 3:30ला पोहोचणार. मग संध्याकाळी फायनल होईपर्यंत ते मॅचचा आनंद घेतात. असं हे क्रिकेट दर्दी प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब निश्चित स्वरूपात ते इथे देखील पोहोचलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सूरज पवारला आपण पाहू शकाल. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता ऋतिक सातवीला, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित होत नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधला समन्वय, दोघांमधलं पुकार चांगले राहिले आणि आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच विराज, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं काय जबरदस्त फलंदाजी केली. इथे मात्र चॉकलेट वाटप होते आणि या चिमुकल्यांसाठी मात्र खऱ्या अर्थानं आज घरी जाऊन सांगणार की आम्ही मॅच बघायला गेलो होतो, तिथे आम्हाला खाऊ दिला. आई बाबांना सांगण्यासारख्या गोष्टी लहान मुलं निश्चित स्वरूपात जे होतं ते सांगत असतात. आणि आपण पाहू शकाल मासवण प्रीमियर लीग
लाईव्ह मध्ये मात्र आपण पाहतोय हे क्षणचित्र कव्हर होतील. चेंडू बराच काळ हवेत. श्रीकांत पोहोचतोय. अगदी शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालाय. रतीश मधुकर जाधव 100 धावा. चहाडे संकुलचं मैदान. प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब स्वतः तिथे होते आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त बॅटिंग ती रतीशची राहिली होती. सूर्या मेळावा जबरदस्त क्रिकेट राहिलं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 28 धावा. षटक क्रमांक 3. प्राचारणात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सूरज पवार. मासवन प्रीमियर लीगचं आपण पाहतोय 10वं ऍडिशन आणि 10व्या पर्वामध्ये ना भूतो ना भविष्यती असं देखणं नियोजन. ऑल इज वेल, सगळं काही ओके मध्ये अशी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल पायावरती जाऊन आदळलाय. ऋतिक सातवीसाठी थोडासा स्ट्रगल त्रास देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल न मात्र इथे आपण पाहतोय यस. या षटकानंतर आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचच्या तदनंतर मोस्ट विकेट आणि मोस्ट रन ज्यासाठी मात्र एनर्जी ड्रिंक माउंटेन ड्यू आपल्याला पाहायला मिळतो राहुलजी दानवा साहेबांच्या माध्यमातून जो आहे. आणि तदनंतर आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रोहनजी मोगरे साहेब आणि सूर्यकांत भागवत साहेब यांच्या माध्यमातून तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. मॅक्लोड्स परिवार निश्चित स्वरूपात त्यांचे मित्र सागर भोया, नमिश गोवारी, अजित साबळा, कल्पेश दापशी, चेतन जाधव, राहुल सर अगदी त्यांचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय रोहनजी मोगरे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव सहकार्य या स्पर्धेसाठी. मंडळ टाळ्या वाजून त्याचा आभार मानते. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला 4 चांद लागले. तुमच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मोगरे साहेब या तुमच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. विराज काय जबरदस्त बॅटिंग केली. अगदी जयेश लवकर बाद झाल्यानंतर विराजने सांगितलं मैं हूं ना, आणि खऱ्या अर्थानं सांगितलं की संघाला गरज आहे तिथे टेन्शन नाही, मी आहे ना. ज्या अनुषंगाने त्याने बॅटिंग केली आणि आपण मॅन ऑफ द मॅच त्याला देतोय. मोस्ट रन आणि मोस्ट विकेट मागच्या मॅच मध्ये आम्हाला अजित साबळ दर्शवतील. अमित पांढरा मोस्ट रन अँड मोस्ट विकेट. अमित पांढरा या जास्तीत जास्त धावा. आणि प्रथमेश भोपी मोस्ट विकेट मॅचचा त्यांना मात्र आपण देणार आहोत एनर्जी ड्रिंक माउंटेन ड्यू. अर्थातच राहुलजी दानवा यांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बँजो प्रेमी यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपल्याला पाहायला मिळते. नितीनजी पवार आणि त्यांचे साथी आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मंडळ टाळ्या अजून आभार मानते आणि साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वागत सन्मान. रोहन मोगरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेची धापशी आणि नमिश गोवारी यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र आपण पाहू शकाल. आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सूर्यकांत भागवत साहेब हे देखील इथे मात्र आहेत. मी विनंती करीन सागर भोया सर आणि चेतन जाधव यांना की तुमच्या शुभ हस्ते साहेबांना मात्र इथे आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय सूर्यकांत भागवत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वेळात वेळ काढून पालघरवरून वेळ काढला आणि त्यांचं मात्र आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करतो आहेत. मासवन प्रीमियर लीग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 10वं वर्ष 10वं एडिशन. 2015ला ही स्पर्धा चालू झाली. स्पर्धेला लहानाचं मोठं केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 10 वर्षात स्पर्धा ही येऊन पोहोचली. सन्माननीय सुमित वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रात त्यांच्या माध्यमातून उपस्थिती राहिली. त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या मंडळाला आलं. त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. मॅचकडे जाऊया. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आतिश पवारला आपण पाहू शकाल. लेग कटर गोलंदाज डाव्या हातानं जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी जो पटाईत आहे या वेळेला आपण पाहतोय. उजव्या गोलंदाजाला तो लेग कटर असेल त्याचा नॅचरल तो ऑफ ब्रेक आहे या वेळेला आपण पाहू शकाल. निलेश धडपी भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा या देखील खेळाडूने केलंय. आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक्सपिरियन्स लेजेंडरी खेळाडू निलेश धडपीला आपण पाहताय. धावसंख्यांचा जर विचार केला तर आपण पाहतोय फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 31-31. षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय जिथे मात्र आपण पाहतोय आतिश पवार हा गोलंदाजी ट्रॅकवरती ज्याने भरपूर चांगली गोलंदाजी केली.
धावसंख्या झपाट्याने वेग घेत होती त्यावेळेला आपल्याला अतिश पवार हा गोलंदाज पाहायला मिळाला, ज्याने मात्र कसून गोलंदाजी केली. ऑल राईट, आपल्याला पाहायला मिळत आहेत गजानन लांडके सर आपल्याला पाहायला मिळतील. प्राथमिक शाळा शिक्षक मासवण शाळेचं आपण पाहतोय. गजानन लांडके सरांना विनंती करीन की आपण येथील निश्चित स्वरूपात ते इथे पोहोचतील. आलेले आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आकाश पवार यांच्या माध्यमातून जे आमचे चिमुकले आहेत मुख्य व्यासपीठावरती, त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक्सची सुविधा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुले ही देवाघरची फुले असं म्हटलं जातं आणि अगदी आपण पाहतोय या चिमुकल्यांसाठी आकाशजी पवार यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्सची सेवा होते. येस, आकाश पवार फिश फ्राय शॉपचे मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रात बागडा फ्राय, सुरमई फ्राय तुम्हाला चांगल्या टेस्ट मध्ये बघायला मिळेल. जर तुम्हाला हवं असेल तर एकदा मासवणच्या स्टॉप वरती या आणि एकदा चव घेऊन बघा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल यावेळेला ऑन साईडला खेळलाय चेंडू, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे उमेशला आपण पाहिलं. फेकी येते तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात एकाच रुळावर दोन गाड्या आणि फलंदाज निलेश धडपे बॅक टू द डगआउट गॉन. मैंने देखा तूने देखा किसने देखा तुमने देखा सबने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा तुमने देखा सबने देखा क्या देखा एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. थँक्यू सो मच. मॅक्लोड्स फार्मा लिमिटेड आपल्याला पाहायला मिळतात आणि मॅक्लोड्स परिवार इथे मात्र आलाय आणि पुढच्या वर्षीच्या MPL ला त्यांच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट असणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅक्लोड्स परिवार आपल्याला पाहायला मिळतात. सुमितजी वजे साहेब मायक्रो इंजिनियर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे एक उत्कृष्ट पद्धतीनं सध्या मॅक्लोड्स मध्ये कार्यरत आहेत आणि पुढचं वर्ष या MPLचं 11वं सीझन, ज्यासाठी मॅक्लोड कडून एक भरपूर चांगली उपलब्धी असणार आहे या MPL साठी. 5व्या षटकाला सुरुवात, पहिल्याच बॉलला रतीश जाधव नावाचा पुल बघायला मिळाला. फुल सक्सेसफुल, वंडरफुल. आणि यावेळेला आपण पाहतोय षटकार. थँक्यू साहेब, तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, धन्यवाद. षटकार आलाय रतीश जाधवच्या बॅटमधनं 6. पुढच्या वर्षी देखील याच उत्साहानं तुम्ही येतील या आशेसह मॅक्लोड्स परिवार रजा घेतात आमची. थँक्यू सो मच, धन्यवाद. चेंडू मात्र आतमध्ये पुरवायचा आहे. धावसंख्यांचा जर विचार केला तर आता ग्राफ उंचावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 38 धावा अजित साबळा आम्हाला दर्शवतात. 38 धावा या धावफलकावरती आहेत. 5व्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती आसमानी टोला रोहित गुरुनाथ शर्मा यांची आठवण करणारा हा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पाचवं षटक आणि चेंडूंचा खेळ झालाय 2. अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा, संध्याकाळचं सत्र आणि चिमुकले मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच सूरज पवार. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. अगदी मुख्य व्यासपीठ आमचं गजबजून गेलंय म्हणायला हरकत नाही. आदरणीय सन्मान्य निलेशजी कोठारे साहेब आणि त्यांच्या समवेत तल्ला साहेब हे मात्र इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मॅक्लोड्स परिवार आपल्याला पाहायला मिळतात. निलेश कोठारे साहेब आणि तल्ला साहेब इथे मात्र आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये 10 MPL 10 वर्ष पूर्ण करणारी प्रीमियर लीग, संपूर्ण महाराष्ट्रात गाव पातळीवरती लीग पद्धतीने कुठली स्पर्धा चालू झाली असेल तर तुमच्या माहितीसाठी हेच ते मासवण गाव. एक छोटंसं गाव, ग्रामीण विभागातून मात्र कोणी विचार केला नव्हता. राहुलजी दानवा यांची संकल्पना सक्सेस होत असताना 10 वर्ष ही स्पर्धा अगदी आता मोठी होते. चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42 धावा. अतिशय सुंदर पद्धतीनं 42 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आणखी येणाऱ्या काळात या षटकातले चेंडू बाकी असतील. एका चेंडूचा खेळ बाकी. अजित साबळा आम्हाला दर्शवत आहेत आणि निश्चित स्वरूपात दोन्ही खेळाडू मॅक्लोड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे आता आमचे पाहुणे येत आहेत त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. पुढचा बॉल स्टॉप
सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय. तिथे मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय इथे सिंगल देखील मिळेल. षटक संपलेत. 5 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि तिथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं थोडं जड राहिलंय, कारण त्याच्या मागचं कारण रतीश जाधवची बॅट खूप छान पद्धतीने बोलली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 43 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. गोलंदाजांचा दबदबा वाढणार आहे आणि या षटकात आपण पाहतोय 10 ते 15 धावा आल्या तर 55-50 ची फाईट प्रेक्षकांना बघायला आवडेल. निलेश कोठारे साहेब आणि तल्ला साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मॅक्लोड्स फार्मामध्ये आहेत आणि त्यांचं मात्र इथे मंद मंद पावलांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल. आणि निश्चित स्वरूपात मासवन प्रीमियर लीग मध्ये सर तुम्ही इथे आलात आणि तुमच्या येण्याने ही स्पर्धा धन्य झाली. तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेला रंग भरले. तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या मासवण नगरीमध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला वेळ जास्त जातोय, आणखीन सामना खेळवायचे आहेत. 2 सामने बाकी आहेत मित्रांनो, याची दक्षता घ्या. आजच्या दिवसातला हा 7वा सामना, कालच्या दिवसातला एक सामना कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु अनुराग चव्हाण यांनी भाकीत मांडलंय की सहज पॉसिबल होणार नाही, कारण एका संघाला मग अंधाराचा साम्राज्य बॅड लाईट आपल्याला बघायला मिळेल. त्या अनुषंगानं सर्वांना सेम न्याय मिळाला पाहिजे, कारण प्रत्येक संघमालक या स्पर्धेसाठी संघमालक ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. मग कोणाला तरी त्याचा बेनिफिट, कोणाला तरी एक मग दुरावा होईल. त्या अनुषंगाने आपण पाहतोय की उजेडाच्या सत्रामध्ये आपल्याला आजचं शेड्यूल तरी क्लिअर पूर्ण करायचं आहे. निलेश कोठारे साहेब आणि तल्ला साहेबांचं आगमन होत आहे. सुमित वजे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रतीश जाधवच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स, चेंडूची मात्र छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. ऑफसाइडचा बॉल ऑफ ड्राईव्ह मध्ये करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा स्पीड जो मात्र चेंडू येण्याआधीच बॅटचा फ्लो बंद झाला, त्या अनुषंगानं व्यवस्थित टायमिंग करता आलं नाही. शेवटचं षटक आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपल्याला पाहतोय संयोग. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू वळून घेत असताना रतीश जाधव स्ट्रायकिंग एंड कडे येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला स्ट्रायकिंग एंड वर यावं लागेल. संघाचा आयकॉन खेळाडू. इथे मात्र आपण पाहतोय काय झालंय, पकडा पकडी लगोरी काय चाललंय इथे आपण पाहू शकाल. सहज रीतीनं 3 धावा देखील पूर्ण झाल्या. धावसंख्या 3 आकार घेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश कोठारे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं मात्र इथे स्वागत सन्मान आमच्या या मासवन प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत सन्मान करतोय. कल्पेशजी दापशी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय निलेश कोठारे साहेबांचं इथे स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अविनाश तल्ला साहेब देखील इथे आहेत. मी विनंती करीन राकेशजी धुमाडा साहेबांना, नमिश गोवारी यांना विनंती करतोय अविनाश तल्ला साहेबांचा आपण पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. नमिश गोवारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अविनाश तल्ला साहेब आणि आदरणीय सन्मान्य निलेशजी कोठारे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं भरीव देणगी मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार मानतंय. थँक्यू सो मच साहेब. इथे मॅक्लोड्स परिवारानं भरपूर सहाय्य केलं या स्पर्धेसाठी आणि कला क्रीडासाठी मॅक्लोड्स कंपनी एक वेगळ्या रीतीने जाणली जाते. यांचा लेदरचा संघ देखील मुंबईच्या बाहेर खेळतो, महाराष्ट्र बाहेर खेळतो मॅक्लोड फार्मा म्हणून, ज्यामध्ये निलेश कोठारे साहेबांना मी विनंती करतोय की साहेब आपल्याला या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह आम्ही देऊ इच्छितो. एक सुंदर 10 MPL असं मात्र आपण पाहतोय. हे आमचं सन्मान चिन्ह आठवणीत राहणार. घरामध्ये तुमच्या शोकेस वरती ठेवला आणि ती ट्रॉफी पाहिली तर तुम्हाला मासवन प्रीमियर लीग 10व्या सीझनची आठवण येईल. ही दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ लक्षात राहील. आणि आपले कोठारे साहेब आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलं. त्यांचं मात्र आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य कल्पेशजी दापशी साहेब, नमिश आणि तदनंतर आपण पाहतो राकेशजी धुमाडा साहेब व्यासपीठावरती करतायत स्वागत सन्मान. थँक्यू सो मच. वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि अगदी वेळात वेळ काढून आमचे सर्व मान्यवर इथे आले त्यांचा आम्ही करतोय आभार. आणि नेक्स्ट इयरला मॅक्लोड्स परिवाराकडनं या स्पर्धेसाठी एक आगळी वेगळी भेटवस्तू असणार आहे, स्पेशल गिफ्ट राहणार आहे. परंतु सध्या मॅचचं इक्वेशन आपण पाहूया. मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा डाव चालू आहे. एका बाजूला पवार 11 टॉस जिंकल्यानंतर
प्रथमतः त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि प्रियांश 11 या संघाला मात्र निश्चित स्वरूपात त्यांनी फलंदाजीचं निमंत्रण दिलं. फलंदाजी चांगली झाली. रतीश जाधवची बॅट बोलली गेली. यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू सरळ सीमारेच्या पलीकडे 10 MPL 6 षटकार शेवट गोड केलाय. फलंदाज रतीश मधुकर जाधव षटकार. सो मच. आदरणीय सन्मान्य सुनीलजी वझे साहेब, मॅक्लोड्स परिवाराचे एक आमचे महत्वाचे घटक सुनीलजी वझे साहेब यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मॅक्लोड्स फॅमिली आपल्याला पाहायला मिळतंय. आज भरपूर प्रेम त्या मॅक्लोड्स फॅमिलीने दिलं आपल्याला पाहायला मिळतंय. ऑलराईट, आपण पाहतोय सुनील वझे साहेब देखील आलेले आहेत. त्यांना विनंती करेन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर आपण पाहतोय पहाडीनाथ किराणा स्टोअर मासवण हरिसिंग कुवार यांच्या माध्यमातून 2025 साठी सर्व टीमसाठी टी शर्ट्स एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आज जर आपण बघायला गेले तर 8 संघ खेळतात. एका टी शर्टची व्हॅल्यू 300 रुपयाप्रमाणे 8 संघांना टी शर्ट देणं. एका संघामध्ये 15 प्लेयर्स असतात. भरपूर सारा खर्च आहे. परंतु पहाडीनाथ किराणा स्टोअर्स मासवण हरिसिंग कुवार यांच्या माध्यमातून ते मात्र इथे आलंय. आकाश पवार आणि संजय पवार यांनी मात्र ते फॉलोअप घेतला आणि तिथे मात्र डन झाल्यात की पुढच्या वर्षी 8 संघांना टी शर्ट्स येतील. त्याचबरोबर आपण पाहतोय विशाल पवार सर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, कॉलेज कुमार 11वी ते 12वी प्लस चांगलं क्रिकेट, 2 मुलांसाठी MSCIT कोर्स प्लस ट्रॅव्हलिंग फीज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पवार सर, मासवणचा अभिमान, ज्यांनी मात्र आपण पाहतोय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही पदवी मिळाली. अमित पवार यांचेच बंधू, छोटे बंधू, आणि आज आपल्या याच विभागातून आपल्या याच समाजातून आज भरपूर पुढे जाणारी पिढी आपल्याला बघायला मिळते. यस, ऑल राईट. धीरज अजित 11 संघाचे मालक, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सन्मान्य उत्तमजी रमेश पिंपळे साहेब सातत्याने मासवणची स्पर्धा म्हटली आणि मासवणकरांचं ते प्रेम राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 11,000 रुपयाची रोख रक्कम, त्यांचे देखील मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. त्याचबरोबर आपण पाहू शकाल उमेश जाधव साहेब, ज्यांच्या माध्यमातून 2,500 रुपये, नयन पिंपळे साहेब 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, निलेश कोठारी साहेब 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, रोहन मोगरे साहेब 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, उमेश वावरे ब्रँड ऑफ अकोली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज, प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब हितांशू एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. सर्व दात्यांचा आम्ही अगदी मनापासून आभार मानतोय. अनेक मान्यवर येतील या 4 दिवसांमध्ये. यस, मुख्य व्यासपीठावरती जे आमचे सगळी चिमुकले आहेत साहेबांना मी विनंती करीन, गजानन लांडगे सर, प्राथमिक शाळा शिक्षक मासवण, ज्यांनी मात्र ही तरुण पिढी घडवायला घेतलेली आहे आणि त्यांच्या हातातून ही तरुण पिढी घडते आहे. मी मासवण प्रीमियर लीगचे फाउंडर आमचे राहुलजी धानवा सर, संजयजी पवार साहेब, तदनंतर सुनील पांडुरंग धानवा साहेब यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय गजानन लांडगे सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. या लांडगे सर, तुमचं देखील खूप खूप कौतुक. तुम्ही मात्र या मासवणच्या युवांना एक चांगले तरुण बनवाल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि संजयजी पवार साहेब, सुनीलजी धानवा साहेब, आपण पाहतोय या स्पर्धेचे फाउंडर राहुलजी धानवा सर हे तिथे असतील आणि आपल्या प्राथमिक शाळेचे लाडके शिक्षक आदरणीय सन्माननीय गजानन लांडगे सर, राकेश दुमाडा साहेब देखील तिथे असतील. एकदा या चिमुकल्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपल्या शिक्षकांसाठी. अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी या शिक्षकांनी या मुलांना घडवायला घेतलंय आणि येणाऱ्या काळात ही मुलं आपल्या या मासवण गावचं भविष्य राहतील, या भारताचं नेतृत्व करतील, या भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांची राहील. आणि निश्चित स्वरूपात साहेबांचं इथे पुन्हा एकदा सरांना विनंती करीन की तुम्ही या मॅचचा आनंद घ्या. गजानन लांडगे सर, प्राथमिक शाळा शिक्षक मासवण, या मॅचचा आनंद घेत असताना थँक्यू सो मच. दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय.
आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना टार्गेटचा जर आपण विचार केला तर अजित साबळा आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 57. एक चांगल्या टोटल कडे आले. पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु तो क्षेत्ररक्षक बाहेरचा आहे. जवळपास तो षटकार क्लिअर झालाय. 6. लाजायचं नाही अख्खं मानवाटाई लाजायचं नाही. येऊन बस बाजूला आपण येऊन बस बाजूला. थँक्यू सो मच. षटकार मात्र आपल्याला बघायला मिळतोय. हेमंत पवार स्वतः संघ मालक. 10 वर्ष झाली पवार 11 या संघाला. या MPLच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक संघ मालक बदलले गेले. राकेशजी धुमाडा साहेबांनी आम्हाला उल्लेख केला की पवार 11 हा एक संघ असा आहे ज्याचे संघ मालक आणि संघ कधीही चेंज झाला नाही. कौतुकाची बाब आहे. 10 वर्ष ओनरशिप घेणं तेवढंच कठीण असतं. सगळे दिवस सारखे नसतात. कधीतरी एक वर्ष अप अँड डाऊनचं असतं. परंतु गावाप्रती प्रेम, मासवण प्रीमियर लीगला पुढे नेण्याचं काम आमचे जे आता स्ट्रायकिंग एंडला हेमंत पवार साहेब आहेत त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. 10 वर्ष संघ एकाच वाणी आपल्याला पाहायला मिळतात. येस ऑल राईट आपल्याला पाहू शकाल आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. पवार 11 हा संघ आपण पाहतोय. हेमंत पवार सध्या बॅटिंग एंडला. षटकार जरूर आला परंतु षटकारानंतर डॉट बॉलचा भरणा देखील तेवढाच वाढतोय. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने खेळलंय इनटू द गॅप मध्ये. स्क्वेअर लेगला ढकललं बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील आणि बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. नेक्स्ट मॅच ती देखील अत्यंत महत्वाची. आजच्या दिवसातलं शेड्यूल आपण पॅक करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब हितांशू इंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर साहेबांना विनंती करीन की साहेब तुमच्या शुभ हस्ते क्रिकेटर दी व्यक्तिमत्व अर्थातच प्रफुल्ल साहेब यांच्या माध्यमातून आपण तो पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला मासवन जिनियस आणि एका बाजूला धीरज अजित 11. आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच. चहाडेचं अनमोल रत्न हितांशू इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर प्रफुल्लजी पद्माकर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतो आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अतिशय सुंदर या गोल्डन ट्रॉफीज. रविवारची संध्याकाळ कुणाच्या नावावरती लिहिली जाईल, कुणाची स्वप्न साकार होतील. 8 संघ एकूण खेळतात आणि एका संघाचा स्वप्न साकार होईल. 7 संघ थोडेसे नाराज होतील परंतु तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला अगदी गावागावात कट्ट्यावरती, बाकावरती, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती चर्चा जाम होईल आणि खऱ्या अर्थानं रविवारची संध्याकाळ अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जातील. जाऊया मॅचकडे. हेमंत पवार बाद झालेत. एक षटकार जरूर खेळला परंतु तदनंतर त्या षटकाराला कन्वर्ट करता आलं नाही मोठ्या इनिंग मध्ये. MPL आपल्याला पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या स्पर्धेचं स्वरूप अतिशय सुंदर. 6-6 षटकांचे सामने, प्रत्येक दिवसाला 8 सामने, 8:30ला शार्प चेंडू पडणार. या स्पर्धेची स्पेशलिटी डिसिप्लिन, शिस्त या अनेक गोष्टी या स्पर्धेशी जोडलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आपल्याला पाहायला मिळते, सायकल पाहायला मिळते आणि त्यावरती कोण स्वार होणार. मासवन जिनियस वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मागचा मॅच जिंकलेला आहात. काल 2 सामने पराभव, आजची सुरुवात विजयाने केली आणि आज शेवटचा सामना देखील पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब आणि त्यांच्या साथी मात्र या स्पर्धेची निरोप घेतात. पुन्हा एकदा ते फायनल डेला जोडले जातील नो डाऊट. 100% क्रिकेट असलं तिथे तिथे हे पोहोचले जातात असं मात्र पाटील साहेब इथून मात्र निरोप घेतील या मॅचचा. चांगलं क्रिकेट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जतीन आणि अजित आम्हाला सांगतात की 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी ट्रॅक वरती रतीश मधुकर जाधव एक उत्कृष्ट अष्टपैलू ऑलराऊंडर. चांगली बॅटिंग आणि तेवढीच चांगली बॉलिंग करण्यासाठी जो जाणला जातो तो गोलंदाज. राईट हँड ओव्हर द स्टंप्स. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळण घेईल पंच सागर पाटील दर्शवतात आम्हाला. एका बाजूला विरल नायर सर आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट पंच ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि किरण केणी सरांनी काल उल्लेख केला की विरल नायर सरांकडून आम्ही भरपूर काही गोष्टी शिकतो. मुंबईवरून MCA मान्य हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईहून प्रवास करतात आणि या मासवण नगरीमध्ये पोहोचतात. सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि मग मोठमोठ्या स्पर्धा असू दे, या महाराष्ट्रात टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे मात्र पंचांच्या भूमिकेत विरल नायर हे नाव तुम्हाला सातत्यपूर्ण बघायला मिळतं.
जास्तीत जास्त जेवढ्या स्पर्धा तेवढं त्यांचं देखील शेड्यूल बिझी असतं. लेदर क्रिकेटचा भरपूर जास्त अनुभव, स्वतः देखील चांगले क्रिकेटपटू होऊन गेलेले आहेत. आता मात्र आपण पाहतोय अंपायरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. जाऊया मॅचकडे. रतीश मधुकर जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती आणि फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहेत ते म्हणजेच उमेश तुंबडा आणि एका बाजूला आपण पाहतोय अतिश पवार. सुचित जाधव कुठे असाल त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज या इथे. संजयजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात, तुमची वाट बघतात मुख्य व्यासपीठावरती. सुचित जाधव आपण कुठेही असाल तर प्लीज या. संध्याकाळचं सत्र 4 वाजल्यानंतरचा मात्र थोडंसं आता थंड गुलाबी थंडी वारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फाईन लेग मध्ये खेळलं, तिथे देखील डिक्लेअर झोन. प्रत्येक चेंडू मागे जरी ही फलंदाजी राहिली, दुहेरी धावांचा जरी तुम्ही पाडा पुढे रचत राहिलात तरी देखील समीकरण अगदी जवळ तुम्ही पोहोचू शकता. परंतु इथून फक्त म्हणून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण असतं. माईक वरनं बघून विश्लेषण करणं आणि बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये कंडिशनला सामोरी फेस करणं पुष्कळ कठीण असतं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 धावा. 57चा पाठलाग करत असताना एका बाजूला हैदराबाद संघ बॅटिंग करतोय, मुंबई इंडियन्सची मात्र गोलंदाजी आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत. ऋतिक सातवी गुड जज अँड टेकन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात मासवन प्रीमियर लीगचा थरार दुसऱ्या दिवसामध्ये. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही, चेंडूचा वेग जास्त होता, तिथे मात्र फलंदाजांना व्यवस्थित बॅट आणि बॉल मधला संपर्क शोधता आला नाही. आपण खऱ्या अर्थानं पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 14 वरती स्थिर आहे. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह मध्ये फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होतोय. रतीश मधुकर जाधव ॲथलेटिक्स प्लेयर म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. आपण काही जबरदस्त स्किल्स स्ट्रेच करतात पूर्ण. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. जतीन केणी आणि अजित साबळा आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डिस्क जॉकी. थँक्यू सो मच. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज म्हणजेच प्रति षटका मागे तुम्हाला 10.25 ची सरासरी राखावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता. ऋतिक सातवी आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळतोय. रतीश जाधव समवेत ऋतिक सातवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. निलेश धडपीला आपण पाहतोय. गोलंदाजी देखील ते चांगली करायची, परंतु त्यांना गोलंदाजी करताना थोडंसं आम्ही पाहिलं नाही या मॅच मध्ये. जाऊया मॅचकडे. ऋतिक सातवी 24 बॉल 41 ची गरज, 10.25 रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळतोय हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडनं डाव्या हातानं गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म अराउंड द स्टंप्स. यावेळेसला आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचता येईल, फेकी येईल. ऋतिक सातवीची गोलंदाजी चांगली राहिली. सध्या पवार 11 बॅटिंग करताना स्ट्रगल मध्ये आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुलजी दानवा सरांचे अगदी जवळीक मित्र 11 स्टार वाकडी वसरोळीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू लोकेशजी बसवत, अस्मित सुतार, सतीश मोर
हे मात्र या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. राहुल दानवा सरांचे अगदी जीवाभावाचे जवळचे मित्र इथे मात्र पोहोचतेत. 11 स्टार वाकडी वसरोळी सूर्या मेळावा मध्ये मात्र निश्चित स्वरूपात या संघाचा दबदबा आपल्याला बघायला मिळाला. अर्थातच लोकेश बसवत, अस्मित सुतार आणि सतीश मोर यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला पाहायला मिळतात अविनाश सर आणि एका बाजूला निलेश सर या मॅचचे मात्र इथून रजा घेत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलं पुढच्या वर्षी मॅक्लोड्स परिवाराकडून एक आणखीन वेगळं आगळं असं मात्र एक भेटवस्तू येणार आहे. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांनी जो आम्हाला सहकार्य केलं, जो सपोर्ट मिळाला या MPLला, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. हे 10वं वर्ष तुमच्यामुळे आणखीन स्मरणात राहील की प्रत्येक आमचे जे पाहुणे मंडळी आहेत त्यांनी या स्पर्धेला खूप छान पद्धतीनं वेळात वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच अविनाश सर आणि एका बाजूला निलेश सर इथे मात्र रजा घेतात आमच्या या स्पर्धेची. थँक्यू सो मच. ऋतिक सातवी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना स्कोर कार्डला धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात 20 धावा. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड स्टंप्स, क्रॉस बॅटने खेळायचं होतं परंतु पाहिजे ती उसळ मिळाली नाही. अगदी आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची इनसाइड एज आणि चेंडू मात्र फाईन लेग मधून निघून गेला डिक्लेअर झोन कडे. पंच सागर पाटील दर्शवतात की येस 2D. अजय भोईर मासवनचा ब्रँड इथे मात्र प्लेइंग 11च्या लिस्ट मासवण जिनियस संघाची. कालच्या दिवसात 2 पराभव झाल्यानंतर आज सकाळी सुरुवात चांगली केली. सकाळच्या सत्रात भेटल्यानंतर म्हटलं गेलं की आज जिंकायचं आहे आणि इथे मात्र विजयाचा शिक्कामोर्तब देखील केला. पुढील मॅच अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जाऊया मॅचकडे. ऋतिक सातवी आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला आणि काऊ कॉर्नरला बीट करत असताना 1 बाउन्स ओव्हर ती रोप मिळाला चौकार. 4. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या धावफलकावरती. 26 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. जतीन किणी दर्शवतात 18 मध्ये 31 धावांची गरज. पुन्हा एकदा इक्वेशन तेच आहे आपल्याला पाहायला मिळतं. रिक्वायर्ड रन रेट तोच आहे 18 मध्ये 31 म्हणजेच आपण पाहू शकाल आता थोडंसं वाढतंय. 10.33 ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल म्हणजेच 10 धावा येणं अत्यंत गरजेची भूमिका आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय सातवी. नावामध्ये विजय आहे. संघाला विजय मिळवून देण्यासाठी इथून तुम्हाला मोलाचा वाटा उचलावा लागेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल. रतीश मधुकर जाधव यांच्या कर्णधार पदाखाली हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रफ अँड टफ मध्ये एकदम जबरदस्त दोन्ही बाजूनं झुकलेला वाकलेला सामना आतापर्यंत आपण पाहू शकाल. दोन्ही संघ सहज रीतीने हार मानणाऱ्यांमधले नाही. 57 धावांचा पाठलाग करतायत. 18 मध्ये 31 प्रति षटकामध्ये 10.33 ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाज तयार विजय. फलंदाजी मार्क वरती एका बाजूला सचिन दानवा आणि एका बाजूला त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात अतिश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर साठी दाखल झाले होते आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एका तिकीला लढवतात. सिंगल डबल एक चौकार खेळतात आणि तो खेळ महत्वाचा देखील राहिलाय. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. रतीश जाधवला आपण पाहतोय. सिंगल मात्र पूर्ण होईल आणि या सिंगलनं संतुष्ट राहावं देखील लागेल. या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहू शकाल 27 धावा 27 धावा या धावफलकावरती आहेत. अतिश पवारचा फटका ऑन साइडला. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावेल निलेश धडपी. एक लेजंड क्रिकेटपटू. भरपूर वर्ष क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट वरती यांनी अधिराज्य गाजवले या मासवण विभागातून आणि आतापर्यंत कार्यरत या टेनिस बॉलचे सेवा करत असताना सेवेकरी आपल्याला बघायला मिळतात निलेश धडपी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सचिन सातवी लेफ्ट आर्म अराउंड स्टंप्स शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील मिळालं. एका बाजूला अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. विजय आपल्याला पाहायला मिळतील. खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू ज्यांनी फेकले आणि अत्यंत महत्वाची भूमिका त्यांची राहिली.
चेंडू बऱ्याच काळ हवेत. बाट आणि वॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही. ऋतिक सातवी यांच्याकडून झालेली चूक. संधी मिळाली फलंदाजांना. आता इक्वेशन मध्ये बदल होईल. जतीन आम्हाला दर्शवतील. चेंडू असतील 13 आणि 13 मध्ये गरज 28 ची. 13 बॉल 28. चांगली गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतंय ती म्हणजेच प्रियांश फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. फाईट करतोय. चांगली फाईट, क्वालिटी फाईट. खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू अगदी अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत येतोय पुढे. तिथे मात्र रतीश जाधव पोहोचतायत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 30. 27-12-27चं इक्वेशन. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुढील होणारा सामना एका बाजूला धीरज अजित हा संघ आपल्याला पाहायला मिळेल 11 आणि एका बाजूला आपण पाहतोय मासवन जिनियस दांडी गुल फलंदाज. इथे मात्र आतिश पवारच्या खेळाला पूर्णविराम. चेंडू पडल्यानंतर अनप्लेएबल. इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उत्कृष्ट लाईन ऑर लेंथनं गोलंदाजी केली. स्लॉक षटकामध्ये इथे फलंदाजांना शांत ठेवलंय. अगदी गार झालंय ते म्हणजेच पवार 11चं डगआउट आपण पाहू शकाल. त्याचं कारण आहे रतीश जाधवची गोलंदाजी, रतीश जाधवची फलंदाजी. अगदी अष्टपैलू खेळाडू, यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतो. श्रीकांत पवार यांना आपण पाहताय जे मात्र दाखल होतात. नवीन फलंदाज. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामना थोडासा फसतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाचे आतापर्यंत गडी बाद झालेत ते म्हणजेच 3. आता मध्य फळीचे फलंदाज सूर्यकुमार यादव. हार्दिक पांड्याचा रोल तुम्हाला इथून स्वीकारावा लागेल. चेंडू वेगवान रीतीनं वेगासहित जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतील आम्हाला. हा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीनं स्क्रोल केला जाईल. पंच यस इट्स व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर दिशेत आलेत आणि आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. या व्हाईट बॉलनं धावसंख्या आता बदल होते. 11 मध्ये 25 व्हाईट बॉल बघायला मिळाला. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुढचा बॉल डॉट बॉल. रतीशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यस आपण पाहू शकाल संदीप म्हात्रे साहेब अर्थातच मॅक्लोड स्टोर्सचे मॅनेजर संदीप भाऊ एक उत्कृष्ट क्रिकेटपटू स्वतः देखील आहेत आणि त्यांचं मात्र इथे या MPL मध्ये आगमन होते. त्यांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टोर्सचे मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅक्लोड स्टोर्सचे मॅनेजर संदीप म्हात्रे भाऊ इथे मात्र पोहोचत आहेत. त्यांना मी विनंती करीन की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यस त्यांचं मात्र आम्ही करतो यथोचित स्वागत. त्यांना विनंती करीन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. रनआउटच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाजांना बाद होताना पाहायला मिळालेत. आता नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुभाष यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5व्या षटकात 8 चेंडू आणि 22ची गरज. जतीन किणी बहाडोलीचा ब्रँड. येणाऱ्या काळात BPL बहाडोली प्रीमियर लीग देखील सुरुवात होईल. कॅलेंडर 2025 आणि नवीन वर्षाची सुरुवात BPL न होईल. यावेळेला आपण पाहू शकाल संदीप म्हात्रे सर इथे मात्र पोहोचतायत आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत.
स्टोर्सचे मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होते आणि त्यांना मात्र विनंती करीन की आपण यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हायचं आहे. ममीश यांचे मात्र अगदी जवळचे मित्र साहेब आहेत त्यांचे आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत संदीप म्हात्रे सरांचं इथे आगमन होते. येस ऑल राईट. संदीप म्हात्रे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सातपाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातपाडी म्हटलं की तिथे देखील भरपूर जास्त प्रमाणात क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यस दादा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की नॉट आउट. या षटकाच्या ब्रेकमध्ये आपण संदीप म्हात्रे सरांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान घेणार आहोत. एका चेंडूंचा आपण पाहतोय इथे षटक संपलेलं आहे. ऑल राईट. मी आदरणीय सन्मान्य संजयजी पवार साहेब माजी सरपंच मासवण ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजयजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य संदीपजी म्हात्रे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या या MPLच्या माध्यमातून करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विभाग सातपाडी आणि संदीपजी म्हात्रे साहेब आठवणीतलं हे सन्मान चिन्ह आणि आपण पाहू शकाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या MPLच्या माध्यमातून. निलेश धडपी मी मगाशी उल्लेख केला होता की मागच्या वर्षीपर्यंत 2 षटकांचा स्पेल निलेश धडपी यांचा असायचा. हे क्षण टिपले जात आहेत. मासवणचे माजी सरपंच संजयजी पवार साहेब आणि आपण पाहतोय ही आठवण भेट 10 MPL चा मात्र हे सुंदर मोमेंटो संदीपजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टोरचे मॅनेजर मॅक्लोड्स फार्मा. जाऊया मॅचकडे. 6 मध्ये जे 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21ची गरज. उंच पुरा असा खेळाडू परंतु आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. आज मनुष्य कोणासाठी कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस करायला तयार नसतो. एक क्रिकेटचा खेळामध्ये आपल्या साथीदारासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि एक दहीहंडीचा खेळ असा आहे ज्याच्यावरती एकमेकांच्या वरती एकमेकांना घेऊन वर नेतात. अदरवाईज या माणसाच्या आयुष्यात आता कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिटिशन आहे. कोण वर चढायला लागला की पाय खाली खेचायचा ही कॉम्पिटिशन आहे. परंतु आपण पाहू शकाल क्रिकेट आणि दहीहंडी ह्या 2 असे हे खेळ आहेत ज्यामध्ये आपण पाहू शकाल एकमेकांसाठी थोडंसं खाली यावं लागतं एकमेकांना वर घेऊन जावं लागतं. असे मात्र हे 2 खेळ क्रिकेटच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. खेळायचा होता ऑन साईडला निलेश धडपी. उगाच मात्र आपण पाहतोय एवढे वर्ष मी क्रिकेट खेळलेलो नाही हे मात्र उत्तर देत असताना जबरदस्त गोलंदाजी. पुढील होणारा सामना धीरज अजित 11. एका बाजूला आपण पाहतोय अजय भोईर राहुल दानवा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल भोईर हे देखील आपल्याला बघायला मिळतील. चेंडू बराच काळ हवेत होता. मिड विकेटचा खेळाडू तिथे पोहोचतोय. रतीश जाधव थोडंसं फंबल होत आहेत. आउटफील्ड आपली थोडी स्लो होत आहे. येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल या मैदानासाठी निधी मान्य होईल आणि तदनंतर कायापालट या मैदानाचं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यासाठी प्रयत्न चालू असतात. संजयजी पवार साहेब असतील तदनंतर सगळेच मासवणचे ग्रामस्थ आहेत. ही आमचे MPLची कमिटी आहे. या मैदानाचा रूपरेषा बदलली जाईल. उत्तमजी पिंपळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील फेरफटका सातत्याने असतो इथे आणि हे मैदान आणखीन सुसज्ज कसं करता येईल ह्याच्याकडे त्यांचं देखील लक्ष राहणार आहे. येणाऱ्या आगामी काळात त्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. 2 धावा मात्र इथे देखील मिळत आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतात जतीन. 40 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 17ची गरज आहे. 2 चेंडू 17 धावा. आवाकाच्या बाहेर जाणार थोडंसं हे टार्गेट. निलेश धडपी काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी कसून गोलंदाजी लाईन और लेंथनं अगदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना निलेश धडपी यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल. यानंतर मात्र आजच्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच. तो शेवटचा मॅच देखील तेवढाच महत्त्वपूर्ण राहणार आहे. चेंडू जर आपण तपासून पाहिला व्हाईट बॉल. 1 चेंडू आणि 16ची गरज. अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा सलग 4 दिवस आम्हाला इथे संधी दिली. आदरणीय सन्मान्य राहुलजी दानवा सर आणि राकेश धुमाडा साहेब. मासवण गाव कोणी आम्हाला दाखवलं असेल आणि हा सूर्या गट जो कोणी दाखवला असेल तर राहुलजी दानवा आणि तदनंतर या विभागातून भरपूर प्रेम मिळायला लागलं त्याचं सारं श्रेय मी राहुल दानवा सरांना देईल. आणि या स्पर्धेसाठी देखील हे 3रं वर्ष आम्ही 4 दिवस इथे देखील असू आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद. आजच्या दिवसाचं निश्चित स्वरूपात आपण पाहतोय सामना क्रमांक 7 संपलाय आणि आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. संदीप म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच रतीश मधुकर जाधव. मॅन ऑफ द मॅच. मोस्ट रन अँड मोस्ट विकेट. क्या बात है. काय योगायोग आहे. एकाच मॅच मध्ये माउंटेन ड्यूच्या 2 बॉटल